नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी शिवजयंतीनिमित्त अतिशय सुंदर, सोपे आणि छोटेसे भाषण घेऊन आलेले आहे। चला तर करूयात सुरुवात। आज शिवाजी राजे असते तर। आदरणीय मान्यवर आणि माझ्या शिवप्रेमी मित्रांनो, आज आपण शिवजयंतीनिमित्त एक विचार मनात आणूया। आज शिवाजी महाराज असते तर। आज शिवाजी महाराज असते तर ते सिंहासनावर बसले नसते, तर सामान्य माणसाच्या वेदनेत, आनंदात आणि स्वप्नात उभे राहिले असते। कारण त्यांचं स्वराज्य हे फक्त राज्य नव्हतं, ते लोकांच्या विश्वासावर उभं असलेलं स्वराज्य होतं। आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी तरुणांना हेच शिकवले असते, शिक्षण घ्या, मेहनत करा आणि देशासाठी उपयोगी व्हा। कारण स्वराज्य टिकवायचं असेल तर जबाबदार नागरिक घडवावे लागतात। आज शिवाजी महाराज असते तर स्त्रीचा सन्मान हा भाषणाचा विषय नसता, तर समाजाची सवय असते। जिजाऊंच्या संस्कारातून आणि शिवरायांच्या निर्णयांतून हे त्यांनी इतिहासात कोरून ठेवलं आहे। आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी तरुणांच्या खांद्यावर फक्त अपेक्षांचं ओझं ठेवलं नसतं, तर त्यांच्या हाती स्वप्नांची मशाल दिली असती। ते म्हणाले असते, शिक्षण हेच खरे शस्त्र आहे आणि चारित्र्य हीच खरी ताकद आहे। आज शिवाजी महाराज नसले तरी त्यांचे विचार काळाच्या छताडावर आजही कोरलेले आहेत। ते आपल्याला सतत विचारतात, तुमचं जगणं स्वार्थाचं आहे का स्वराज्याचं? म्हणूनच आज शिवजयंतीनिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प घेऊया। आपली वाणी सत्याची असेल आणि आपली कृती न्यायाची असेल आणि आपले जीवन शिवविचारांनी उजळलेलं असेल। कारण जेव्हा विचार जिवंत राहतात तेव्हाच राजे कधीच मरत नाही। जेव्हा विचार जिवंत राहतात तेव्हा राजे कधीच मरत नाही। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी।